असे म्हटले जाते की नशीबवान ते आहेत ज्यांना एक निष्ठावान मित्र असतो. काय आम्ही नशीबवान आहोत की दुर्दैवी? सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, या दिवसात आपण शाऊल राजा आणि दावीद यामधील शत्रुत्व पाहत आहोत. दावीदाला मारण्याच्या प्रयत्नात यश येत नाही हे पाहिल्यावर शाऊल अंतर्यामी खूप संतापतो आणि तो उघड कट करू लागतो. परंतु यावेळेस दावीदाचा खरा मित्र योनाथान, जो वास्तविक शाऊलाचाच पुत्र आहे, तो मात्र आपल्या मित्रास वाचविण्यासाठी कटिबद्ध होतो. पुढे दावीद जरी पळून गेला तरी शाऊल त्याच्या मागे लागतो. त्याच्यामध्ये दावीदाला छळण्याची तीव्र इच्छा निर्माण झालेली दिसून येते. काय दावीद स्वतःला शाऊल राजापासून सुखरूप ठेवू शकला? याचे उत्तर शोधण्यासाठी चला आज आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, शमूएलाचे पहिले पुस्तक ह्याचं अध्ययन आम्ही ह्या दिवसांमध्ये करीत आहोत. 20व्या अध्यायाच्या 1 ते 3 वचनांवर मागच्या कार्यक्रमात आम्ही विचार केला. आज 20वा अध्याय 4थ्या वचनापासून आम्ही पुढे पाहणार आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की दावीद आणि योनाथन हे फार सख्खे मित्र होते. तो दावीदाचा खरा मित्र होता आणि तसा मित्र असणे खरोखर विलक्षण आहे. 20वा अध्याय 4थं वचन सांगतं, योनाथान दावीदास म्हणाला, तुझ्या जीवास वाटेल ते मी तुझ्यासाठी करेन. तो त्याच्याकरिता सर्व काही करण्यास तयार होता. नीतिसूत्रे 18वा अध्याय आणि 24वे वचन सांगतं की जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणास धरून राहतो. आणि अगदी हीच गोष्ट योनाथानाने दावीदाच्या बाबतीत केली होती. पुष्कळदा सखा भाऊ सुद्धा धोका देऊ शकतो, फसवू शकतो, परंतु खरा मित्र तसे करीत नाही. खरा मित्र तो असतो श्रोत्यानो, जो विपत्ती आणि संकटाच्या समयी आमच्या कामी येतो. जेव्हा आम्ही संकटात असतो, विपत्तीत असतो, तेव्हाच आम्हाला खऱ्या मित्राची ओळख पडते. दावीदाचे रक्षण करण्याकरिता योनाथान काहीही करण्यास तयार होता. 5वं वचन, दावीद योनाथानास म्हणाला, पहा, उद्या चंद्रदर्शन आहे व राजाच्या पंक्तीस बसून भोजन करावयाचे मला चुकणार नाही, तर तू मला जाऊ दे, म्हणजे मी परवा संध्याकाळपर्यंत रानात लपून राहीन. जेवणाच्या वेळी महालात दावीदाला उपस्थित राहायचे होते, परंतु तो तेथे जाण्याकरिता घाबरत होता. तो 3 दिवस गायब राहण्याकरिता योनाथाजवळ परवानगी मागत होता. 20वा अध्याय 6 आणि 7 वचने सांगतात, तुझ्या बापाने माझे नाव काढलेस तर त्यास सांग की दावीदाला आपला गाव बेथलेम येथे तातडीने जावयाचे होते, म्हणून त्याने मोठ्या आग्रहाने मजजवळ रजा मागितली. तेथे त्याच्या सगळ्या कुळाचा वार्षिक यज्ञ आहे. ठीक आहे, असे जर तो म्हणाला तर तुझा दास सलामत आहे असे समज, पण त्याला राग आला तर काहीतरी घात करण्याचा त्याचा हेतू आहे असे समज. ह्या प्रकारे दावीद शाऊलाच्या हृदयात खरंच काय आहे ते शोधून काढणार होता. नंतर श्रोत्यांनो, 9 ते 17 वचने आपण अवश्य वाचा. वेळेअभावी ही वचने मी आपणाकरिता वाचू शकणार नाही. परंतु योनाथानाला कळून चुकले होते की त्याच्या बहिणीचा नवरा त्याच्या वडिलाच्या नंतर सिंहासनावर बसणार आहे. म्हणून त्याने विनंती केली की जेव्हा दावीदाच्या हातात सत्ता येईल तेव्हा त्याचे योनाथानाच्या घराण्याशी जे नाते आहे ते त्याने विसरू नये. अशा प्रकारे योजना तयार करण्यात आली जेणेकरून हे 2 मित्र एकमेकांशी दळणवळण ठेवू शकत होते, सर्व गोष्टी एकमेकांना विदित करू शकत होते. योनाथान त्याला भेटतो किंवा नाही ह्यावर कडक नजर ठेवण्यात येत होती. त्यामुळे ह्या दोघांना फार सावधगिरी बाळगावी लागत होती. योनाथानाकरिता योजना बनविण्यात आली की योनाथान धनुष्य आणि बाण घेऊन निशाणाबाजी करेल. जर तो निशाणेबाजीसाठी बाहेर जाईल तर त्यावर कोणालाच इतका संशय येणार नाही, कारण तो एक योद्धा होता.
दावीद मैदानात लपून राहील आणि योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला घेऊन मैदानात येईल आणि बाण मारेल. जर तो बाणाला दाविदाच्या पलीकडे मारेल तर त्याचा अर्थ की त्याच्या विरुद्धात दुष्ट योजना सुरू आहे आणि त्याने ताबडतोब तेथून पळून जावे. परंतु जर तो बाण दाविदाच्या जवळ मारेल, त्याच्या समोर पलीकडे नाही, तर त्याने समजून घ्यावे की त्याच्या जीवाला कसलाही धोका नाही आणि तो वापस महालात येऊ शकतो. तिसऱ्या दिवशी योनाथान आपला धनुष्यबाण घेऊन मैदानात जातो. त्या ठिकाणी शौलाला कसल्याही प्रकारचा संशय येण्यास काहीच कारण नव्हते की त्याचा मुलगा दाविदाला संदेश पोहोचवित आहे. शौलाबद्दल जे काही सांगण्यात आले ते चांगले नव्हते. शौलाने अगदी स्पष्ट सांगितले होते की तो दाविदाला समाप्त करणार. योनाथानाने मारलेला बाण हवेमध्ये उंच गेला आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडला. ह्याचाच अर्थ की दाविदाला तेथून पळ काढायचा होता. योनाथानाने आपल्या शस्त्रवाहकास सांगितले की जाऊन बाण जो त्याने मारलेला होता तो वापस आण आणि शहरात घेऊन जा. जेव्हा तो शस्त्रवाहक निघून गेला तेव्हा दाविदाने आणि योनाथानाने बोलणे केले. 20 अध्याय 42 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. 20 अध्याय 42 वचन. तेव्हा योनाथान दाविदास म्हणाला, सुखरूप जा. परमेश्वर तुझ्या माझ्यामध्ये आणि तुझ्या माझ्या संततीमध्ये निरंतर साक्षी असो. आपण दोघांनी परमेश्वराच्या नामाने आणभाग केली आहे. मग तो उठून चालता झाला व योनाथान नगरात गेला. श्रोत्यानो, ह्यानंतर दावीद संकटात आहे. तो पळून जाणार आहे. पण दावीद आणि योनाथानाने एकमेकांशी करार केला होता. आम्हाला दिसून येईल की योनाथानाने करारातील आपला जो भाग होता तो पाळला. तो दाविदाशी पूर्ण जीवनभर विश्वासू आणि खरा राहिला. दावीद सुद्धा त्याच्याशी आणि त्याच्या घराण्याच्या लोकांशी विश्वासू व प्रामाणिक राहिला. नंतर शौल आणि योनाथान दोघांचा बलिष्ठांद्वारे वध होतो आणि दावीद राजगादीवर बसतो. परंतु आम्हाला दिसेल की तो आपला करार पूर्ण करतो. तो करार पाळतो. आता आपण 21व्या अध्यायाकडे वळत आहोत. 21व्या अध्यायात दावीद शौलापुढून पळून जातो ह्याविषयी आम्हाला वाचायला मिळते. श्रोत्यानो, शौलापासून जेव्हा दावीद पळून गेला तेव्हा तो फार एकलकोंड्या होता. पण त्याचे लोक त्याच्यासोबत होते. खऱ्या अर्थाने तो तसा एकटा नव्हता. 2 ते 4 वचने पहा काय सांगतात. दावीद अहिमलेक याजकास म्हणाला, राजाने मला काही कामगिरीवर पाठविले आहे आणि मला सांगितले आहे की ज्या कामगिरीवर तुला पाठवित आहे आणि तुला जी आज्ञा मी देत आहे ती विषयी कोणास काही कळू देऊ नको. मला अमुक ठिकाणी येऊन मिळा असे मी आपल्या चाकरास सांगितले आहे. तर आता तुझ्याजवळ काय आहे? मला 5 भाकरी दे अथवा जे काही तुझजवळ असेल ते दे. याजक दाविदास म्हणाला, माझ्याजवळ साधारण भाकर नाही तर पवित्र भाकर आहे. तुझ्या बरोबरचे तरुण पुरुष मात्र सियांपासून दूर राहिलेले असले पाहिजे. जरी इस्रायलांचा धर्म परमेश्वराने दिलेला धर्म होता आणि ही जी भाकर होती ती धार्मिक उद्देशाकरिता समर्पित होती, तेथे काही असे पुरुष आले होते ज्यांना भोजनाची आवश्यकता होती. दाविदाला आणि त्याच्या माणसांना ती भाकर देत असताना याजक नियमशास्त्रातील गोष्टींचे उल्लंघन करीत होता, परंतु नियमशास्त्राच्या आत्म्याचे नाही. तुम्हाला कदाचित माहीत असेल श्रोत्यानो की परुषी लोकांनी नियमशास्त्र तोडण्याबद्दल जे प्रभू येशू ख्रिस्ताने तोडले नव्हते, परंतु येशू ख्रिस्ताला त्यांनी आव्हान केले होते. प्रभू येशू ख्रिस्ताने तेव्हा दाविदाच्या जीवनातला एक प्रसंग सांगून त्यांच्या दोषारोपणाचा विरोध केला आणि तो प्रसंग आम्हाला मार्क शुभवर्तमान 2 अध्याय 23 ते 28 वचनांमध्ये वाचायला मिळतो. मार्क शुभवर्तमान 2 अध्याय 23 ते 28 वचने. येथे प्रभू काय म्हणत आहे की त्याच्या दिवसात जर दावीद तसे करू शकला आणि जेव्हा ते बरोबर होते, तर येथे दावीदापेक्षा महान एक आहे आणि तो सुद्धा तसे करू शकतो. दाविदाने समर्पित भाकर खाल्ली कारण त्याला तिची आवश्यकता होती. येशू ख्रिस्त म्हणतो की मानवाच्या आवश्यकता सर्व रीतिरिवाज आणि विधी आणि नियम ह्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या आहेत. 21 अध्याय 7 वचन सांगतं, त्या दिवशी तेथे दवेग नामक शौलाचा एक सेवक परमेश्वरासमोर खोळंबून राहिला होता. तो अधुमी असून शौलाच्या गुराख्यांचा प्रमुख होता. त्या गर्दीत सुद्धा श्रोत्यानो, एक यहुदा इस्करियोती
मंदिरात होता, ज्याचे नाव दवेग होते. तो शौलाच्या गुराख्यांचा प्रमुख होता. तो दाविदाचा आणि मुख्य याजकाचा विश्वासघात करणार होता. ह्या माणसाबद्दल दाविदाला बरेच काही म्हणायचं आहे, जे तो स्तोत्रसंहिता 52 मध्ये म्हणतो. आपण हे स्तोत्र वाचू शकता. 8वं वचन पुढे सांगतं, मग दावीद अहिमलेखास म्हणाला, येथे तुझ्यापाशी एखादा भाला किंवा तरवार आहे काय? राजाची कामगिरी एवढ्या निकडीची होती की मी आपली तरवार किंवा आपली दुसरी हत्यारे बरोबर आणली नाहीत. आता मी आपले लक्ष शेवटल्या भागाला कसा चुकीचा आधार देण्यात येतो ह्याकडे लावू इच्छिते. मी असे ऐकले आहे श्रोत्यानो, की आम्ही प्रभूसाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्या सुद्धा त्वरित केल्या पाहिजेत, कारण राजाचे कार्य त्वरित करायला हवे. आराम करण्यासाठी समजून घेऊया की दावीद ह्या ठिकाणी काय म्हणत आहे. त्याच्याजवळ तलवार किंवा भाला नव्हता, कारण त्याला लवकर निघावे लागले आणि दावीद आपल्या राजाच्या कामगिरीसाठी आलेला नाही. ह्या ठिकाणी तो चुकीचे वर्णन करीत आहे. ह्या ठिकाणी मी हेच म्हणू इच्छिते की राजाच्या कार्याकरिता घाई करण्याची आवश्यकता नाही. काय आपण कधी लक्षात आणले आहे काय की किती संयमाने परमेश्वर कार्य करतो? तो त्याच संयमाने शांतीने दाविदाच्या जीवनात कार्य करणार होता. या पृथ्वीवरील गुहेमध्ये त्याला शिक्षण आणि प्रशिक्षण मिळणार होते. ही परमेश्वराची पद्धती आहे. परमेश्वर कधीच घाई करीत नाही. मोशे घाईत होता आणि तो परमेश्वराच्या लोकांना 40 वर्षे आधी जेव्हा परमेश्वर तयार नव्हता तेव्हा सोडविण्याकरिता तयार होता. परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून मोशे तयार नव्हता. परमेश्वराने त्याला निर्जन स्थानात ठेवले आणि त्याला प्रशिक्षित केले, त्याला शिक्षण दिले. 40 वर्षे जोपर्यंत तो पूर्णपणे तयार झाला नाही तोपर्यंत परमेश्वराने त्याला तिथे ठेवले. परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला वधस्तंभावर जाण्याच्या 33.5 वर्षे आधी ह्या जगात आणले. जी गोष्ट परमेश्वराच्या कार्याविषयी आम्हाला ठळक दिसते ती म्हणजे परमेश्वर फार संयमाने आणि शांतीने कार्य करतो. तो घाईने कधीच कार्य करीत नाही. श्रोत्यानो, आम्ही स्वतः किती असंयमी होतो. दाविदाला संयम शिकावा लागला. ह्याच प्रकारे परमेश्वराला त्याच्या लोकांना प्रशिक्षित करावे लागते. ज्या कोणाला परमेश्वराने आतापर्यंत उपयोगात आणले त्या सगळ्यांना परमेश्वराने अशाच प्रकारे संयम शिकवला. 9वं वचन सांगतं, याजक म्हणाला, एला खोऱ्यात गल्ल्यात बलिष्ठाचा तुम्ही वध केला, त्याची तरवार आहे. ती मी वस्त्रात गुंडाळून एफोदाच्या मागे ठेविली आहे. तुम्हाला पाहिजे तर ती घ्या. ती शिवाय दुसरी कोणतीही तरवार येथे नाही. दावीद म्हणाला, तिच्यासारखी दुसरी तरवार नाही, ती मला दे. जेव्हा दावीद लहान होता तेव्हा त्याने गोफण किती चांगली उपयोगात आणली हे आम्ही पाहिले आहे. तो फार तरबेज होता, परंतु तो बरीच वर्षे राजाच्या महालात राहिला. कदाचित त्याचा गोफणीचा नेम आता तितका चांगला राहिला नव्हता. आता त्याला तरवारीची आवश्यकता पडत आहे आणि तो गल्ल्याथची तरवार वापरतो. 10वं वचन, दावीद त्या दिवशी निघून शौलाच्या भीतीने पळाला आणि गथाचा राजा आखीश याचकडे गेला. दावीद शौलापासून शक्य होईल तितका दूर निघून गेला आणि आखीश या ठिकाणी जाऊन पोहोचला. नंतर आम्हाला पुढची वचने सांगतात, 11 ते 15 वचने. आखीशास त्याचे सेवक म्हणाले, त्या देशाचा राजा दावीद तो हाच ना? शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले, असे ज्याच्याविषयी बोलून नाचत गात होते, तो हाच ना? दाविदाने हे बोलणे मनात ठेविले आणि गथाचा राजा आकीश याचा त्याला फार धाक वाटला. तेव्हा त्याने त्यांच्या पुढे आपली चालचर्या बदलून वेड्याचे मिश केले. तो फाटकाची कवाडे खडखडू लागला व आपल्या दाढीवर लाळ गाळू लागला. आकीश आपल्या सेवकास म्हणाला, पहा, हा माणूस वेडा आहे हे तुम्हास दिसते ना? तुम्ही त्यास मजकडे का आणले? माझ्यापाशी वेडी माणसे काय कमी आहेत म्हणून तुम्ही माझ्यासमोर वेडीचार करावयाला याला आणले आहे? असला मनुष्य माझ्या घरात यावा काय? श्रोत्यानो, दाविदाचा अभिनय, हावभाव इतके चांगले होते की आखीश राजाने विश्वास केला की खरोखर तो वेडा आहे आणि अशा प्रकारे दाविदाचे संकट टळले. आता 22व्या अध्यायात आम्हाला आढळतं की दाविदाने चांगले शक्तिशाली लोक एकत्र केलेत. ह्या अध्यायात जेव्हा दावीद गुहेत कपारीत लपून राहत होता तेव्हा त्याच्या जीवनात एका विशेष गोष्टीचा आरंभ झाला. तो आता शिकत होता की राजाच्या कार्यामध्ये घाई करण्याची आवश्यकता नाही. परमेश्वर त्याला शिकवित आणि प्रशिक्षण देत होता.
जेव्हा तो शौलापासून वाचण्याकरिता इकडे तिकडे लपित आहे, तो भटक्या लोकांप्रमाणे इकडे तिकडे वणवण भटकत होता. त्याला पृथ्वीवरच्या जंगलात, गुहेत, कपारीत जबरदस्तीने राहावे लागले, कारण राजाच्या त्या भयंकर द्वेषाग्नीपासून वाचण्याचा दुसरा मार्ग नव्हता. ह्या दरम्यान दावीद स्वतःचे वर्णन 26 अध्याय आणि 20 वचनात अशा प्रकारे करतो: मी परक्याच्या भूमीवर यहोवा देवाच्या समक्षतेपासून दूर मरावे काय? डोंगरावर तित्रांची शिकार करावी त्याप्रमाणे इस्रायलाच्या राजाने माझ्या जीवाची पारत करण्यासाठी वणवण का फिरावे? नंतर स्तोत्रसंहिता 102 आणि 6 वचनात तो लिहितो: दूरवरच्या ओसाड प्रदेशातील गिधाडासारखा किंवा वाळवंटातील एकाकी गुबडासारखा मी झालो आहे. तसेच स्तोत्रसंहिता 57:4 मध्ये तो लिहितो: क्रूर सिंहांनी ज्यांचे दात तीक्ष्ण भाले आणि बाण आहेत, ज्यांची जीभ तलवारीसारखी आहे, अशा तामसी स्वभावाच्या माणसांनी मला घेरले आहे. तसेच स्तोत्रसंहिता 57 अध्याय 6 वचनात तो म्हणतो: दररोज संध्याकाळी ते टहळणी करण्यासाठी येतात, कुत्र्याप्रमाणे गुरगुरत नगराभोवती ते हिंडतात. ह्या वर्षांमध्ये दावीद शौलापासून पळून जाऊन थकून गेला होता. जेव्हा शौलाने त्याच्याकरिता फार समस्या निर्माण केली, तेव्हा तो अद्दुल्लाम ह्या गुहेत, जी येरुशलेमेच्या दक्षिणेकडे फिलिस्तिया आणि हेब्रोन ह्या खोऱ्यात आहे, तेथे जाऊन लपला. 22 अध्याय पहिली 2 वचने सांगतात: दावीद तेथून निसटून निघाला आणि अद्दुल्लामाच्या गुहेत गेला. हे ऐकून त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याचकडे गेली. विपन्न, कर्जबाजारी व जीवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याचपाशी जमा झाले. तो त्यांचा नायक झाला. सुमारे 400 पुरुष त्याच्यापाशी जमले. श्रोत्यानो, दाविदामध्ये आणि येशू ख्रिस्तामध्ये फार सुंदर तुलना आम्ही ह्या विशिष्ट काळाच्या दरम्यान करू शकतो. जेव्हा दाविदाचे जीवन फार कठीण समस्यांनी भरले होते, त्याला नाकारण्यात आले होते. हा 10 वर्षाचा काळ होता. दाविदाच्या जीवनातल्या ह्या काळाची आमच्या प्रभूच्या वर्तमान स्थितीशी तुलना करता येते. तुम्ही आणि मी अशा काळात राहत आहोत, ज्यामध्ये आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांनी नाकारिले आहे. ह्या जगाने येशू ख्रिस्ताला नाकारिले आहे, ज्याप्रमाणे दाविदाला नाकारण्यात आले होते आणि तो भटक्यासारखा वणवण भटकत होता. शौल, त्याचे शत्रू, दूरवर होते आणि श्रोत्यानो, आमचा शत्रू सैतान सुद्धा दूरवर आहे. आम्ही आताच वाचले की दुर्दर्शेने ग्रासित, कर्जबाजारी आणि गरजवंत ह्या 3 वर्गाचे लोक दाविदाच्या काळात सुद्धा होते. तेथे असे सुद्धा लोक होते जे दुर्दर्शित होते. शौलाद्वारे त्यांचा छळ झाला होता, ज्यांच्यावर जुलूम करण्यात आले होते. बरीच वर्षे दावीदचा आणि शौलाचा बेबनाव होता. पुष्कळसे लोक असे होते जे शौलाशी प्रामाणिक होते, परंतु शेवटी त्यांना तेथून जबरदस्तीने पळ काढावा लागला, कारण त्यांचे जीवन संकटात होते. श्रोत्यानो, जर जगामध्ये आपणासोबत अन्याय झाला आहे, लोकांनी आपल्यावर अत्याचार केलेले आहेत, जुलूम करण्यात आलेला आहे आणि कोठे जाण्यास आणि आश्रय घेण्यास जागा नाही, तर येशूकडे पहा, त्याच्याजवळ या. तो तुमची मदत करण्याकरिता तयार आहे. 3 आणि 4 वचन सांगतं: तेथून दावीद मवाबातील मिस्पा येथे जाऊन मवाबाच्या राजास म्हणाला, परमेश्वर माझे काय करणार हे मला समजेपर्यंत माझ्या आईबापास येऊन तुमच्यापाशी राहू द्या. त्याने त्यास मवाबाच्या राजासमोर आणले. दावीद तेथल्या गढीत राहत होता, तोपर्यंत ती त्याचपाशी राहिली. मवाब देशात पळून जाणे, श्रोत्यांनो, म्हणजे तेच करणे जे त्याच्या बऱ्याच पिढ्यांच्या आधी बेथलेमातील एका कुटुंबाने केले होते. त्या पुरुषाचे नाव होते अलीमलेक. जेव्हा इस्रायलमध्ये दुष्काळ पडला, तेव्हा तो आपल्या कुटुंबाला घेऊन मवाब देशात गेला आणि त्या कारणामुळेच रूथचे नाव बायबलमध्ये आले आहे. नंतर 5 ते 8 वचने पुढे सांगतात: गाद संदेष्टा दाविदास म्हणाला, गढीत राहू नको, तेथून निघून यहुदा देशात जा. तेव्हा दावीद तेथून निघून हरेत नामक वनात गेला. दाविदाचा व त्याच्याबरोबरच्या लोकांचा पत्ता लागला आहे असे शौलाने ऐकले. त्या समयी तो गिबा येथे एका उच्च जागी चिंचेच्या झाडाखाली हाती आपला भाला घेऊन बसला होता व त्याचे सर्व सेवक त्याच्या सभोवती उभे होते. तेव्हा शौल आपल्या सभोवतालच्या सेवकास म्हणाला, बन्यामिनी लोक हो, ऐका, इशायाचा पुत्र तुम्हा सर्वांस शेते व द्राक्षांचे मळे देणार आहे काय? आणि तो तुम्हा सर्वांस सहस्त्रपती व शतपती करणार आहे काय? म्हणून तुम्ही सर्वांनी मजविरुद्ध कट केला असून माझ्या पुत्राने इशायाच्या पुत्राशी करार केल्याचे कोणी माझ्या कानावर घातले नाही. आज माझ्या पुत्राने माझ्या नोकरास माझा घात करण्यासाठी टपून बसण्यात चिथाविले असून
मला कोणी कळविले नाही व माझ्याबद्दल कोणास वाईटही वाटले नाही ना? श्रोत्यानो, असं दिसतं की शौलामध्ये काही विचित्र प्रवृत्ती वाढत आहे. त्याच्यामध्ये छळण्याची तीव्र इच्छा बळकट झाली आहे. कदाचित ही इच्छा ह्यामुळे अधिक वाढली जेव्हा त्याला कळले की त्याचा स्वतःचा मुलगा त्याच्यासोबत प्रामाणिक नाही. नंतर 9 आणि 10 वचने पहा काय सांगतात. तेव्हा शौलाच्या नोकरावर नेमिलेला दवेग अदोमी म्हणाला, मी इशायाच्या पुत्रास नोब येथे अहिटुबाचा पुत्र अहिमलेक याचकडे येताना पाहिले. त्याने त्याच्यासाठी परमेश्वराकडे प्रश्न केला, त्यास अन्न सामग्री पुरविली आणि गल्ल्यात बलिष्ठाची तरवार त्यास दिली. दवेगाने ही माहिती शौलाला दिल्यानंतर शौल अहिमलेक याचकाच्या मागे जाण्याचा विचार करतो. 11 ते 14 वचने. तेव्हा राजाने अहिटुबाचा पुत्र अहिमलेक याजक यास आणि त्याच्या बापाच्या घराण्यातील सर्व मनुष्य म्हणजे नोब येथे राहणारे सर्व याजक यास बोलावणे पाठविले. तेव्हा ते सर्व राजाकडे आले. शौल म्हणाला, अहिटूब पुत्रा ऐक. तो म्हणाला, आज्ञा महाराज. शौल त्यास म्हणाला, तू व इशायाचा पुत्र अशा तुम्ही दोघांनी मजविरुद्ध कट केला आहे. तू त्यास भाकर व तरवार दिली आणि त्याच्यासाठी तू परमेश्वराकडे प्रश्न केला व त्यामुळे तो आज मजविरुद्ध उठून माझा घात करू पाहत आहे. याचे काय कारण? अहिमलेखाने राजास उत्तर केले, आपल्या सर्व सेवकांमध्ये दाविदासारखा विश्वासू कोण आहे? तो तर राजाचा जावई असून आपल्या मंत्रिमंडळातला आहे. दरबारात त्याची मोठी प्रतिष्ठा आहे. शौलाने अशा प्रकारे ह्या लोकांना बोलून प्रश्न केला. 15 ते 17 वचने. मी काय आजच पहिल्याने त्याच्यासाठी देवापाशी प्रश्न करू लागलो काय? असे मजकडून न घडो. राजाने आपल्या ह्या सेवकास आणि माझ्या बापाच्या सर्व घराण्यास असा बट्टा लावू नये, कारण या प्रकरणी आपल्या दासास अधिक उणे काहीच माहीत नाही. राजा म्हणाला, अहिमलेखा, तुला व तुझ्या बापाच्या घराण्यातील सर्वांना अवश्य मेले पाहिजे. तेव्हा जवळ प्यादे उभे होते. त्यास राजा म्हणाला, चला परमेश्वराच्या याचकांचा वध करा, कारण ते दाविदाचे मिलाफी झाले आहेत. तो पळून गेला हे त्यास ठाऊक असूनही त्यांनी माझ्या कानावर घातले नाही. पण परमेश्वराच्या याचकांवर राजाचे सेवक आपला हात टाकिनात. श्रोत्यानो, जेव्हा त्याने पाहिले की त्याचे सेवक या याचकांवर आपला हात टाकत नाहीत, तेव्हा त्याने दवेगास म्हटले की चल तू जाऊन त्या याचकांवर तुटून पड. तेव्हा अदोमी दवेग याचकांवर तुटून पडला व त्या दिवशी सणाचे एफोद धारण करणाऱ्या 85 पुरुषांचा त्याने वध केला. जे काही शौलाने केले ते फार लाजिरवाणे आणि भयानक कृत्य होते. जर ह्याआधी परमेश्वराने त्याला नाकारिले नसते तर अवश्य ह्यावेळी जेव्हा त्याने इतके भयंकर कृत्य केले त्यावेळी नाकारिले असते. श्रोत्यानो, नोबावर तरवार चालून पुरुष व स्त्रिया, मुले व तान्ही बाळे, बैल, गाढवे व मेंढरे या सर्वांचा सप्पा त्याने उडविला. तरी पण अहिटू पुत्र अहिमलेक याच्या पुत्रांपैकी अब्याथार नावाचा एक पुत्र निभावून दाविदाकडे पळून गेला. शौलाने परमेश्वराच्या याचकांचा वध केला हे वर्तमान अब्याथाराने दाविदास सांगितले. दावीद अब्याथारास म्हणाला, ज्या दिवशी अदोमी दवेग तेथे होता त्याच दिवशी मी ताडिले की हा निश्चय शौलास सांगेल. तुझ्या बापाच्या घराण्यातल्या सर्व माणसांच्या मरणास मी कारण झालो आहे. भिऊ नको, मज बरोबर राहा, कारण जो तुझा जीव घेण्यास पाहत आहे तो माझाही जीव घेण्यास पाहत आहे. माझ्यापाशी तू सुरक्षित राहशील. अशा प्रकारे संकटाच्या समयी सुद्धा दाविदाने त्याला सांत्वना दिली, त्याला हिंमत दिली. श्रोत्यानो, ह्या प्रकारची सेवा आम्ही सुद्धा करू शकतो जेव्हा आम्ही स्वतः परमेश्वरावर विश्वास ठेवून सर्व संकटांचा सामना करतो. इतरांना आम्ही धैर्य देऊ शकतो, धीर देऊ शकतो, कारण आम्हाला माहीत असतं की आमचा जिवंत परमेश्वर आमच्या सोबत आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियांनो, देवाची इच्छा आहे की आम्ही संकटात असलेल्यांना मदत करावी, इतरांवर आम्ही प्रीती करावी. खरंच आज विचार करण्याची गरज आहे की आम्ही कोणाचे मित्र आहोत काय? काय आम्ही मदत करणारे आहोत काय? तसेच इतरांचा छळ करण्याची वृत्ती तर आमची नाही ना? योनाथान आणि दावीद यांनी परस्परांना वचन दिले आणि त्यांनी पाळलेही. काय आम्ही दिलेले वचन पाळणारे आहोत? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आज
या अध्ययनाच्या द्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. तू आमच्या अंतःकरणाला स्पर्श केलेला आहेस. होय प्रभूजी, आमच्या अंतःकरणामध्ये योग्य विचार असावेत आणि प्रभूजी तुला आवडणाऱ्या गोष्टी यांचाच आम्ही सतत विचार करावा. होय प्रभूजी, यासाठी आम्ही आज तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रभू परमेश्वरा, आमच्या या जीवनामध्ये तू आम्हाला सहाय्य कर की जेणेकरून प्रभूजी आमची प्रत्येक कृती ही तुला आवडणारी होऊ शकेल. आणि होय प्रभूजी, खऱ्या अर्थानं तू आमचा मित्र देखील आहेस. होय बापा, आज आम्ही तुला विनंती करतो, तुला आम्ही प्रार्थना करतो, आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला सुखरूप असं ठेव. आणि परमेश्वरा, सर्व संकटांपासून तू आमचा बचाव कर, आमचं संरक्षण कर. आमची खात्री आहे तू आमची काळजी घेणारा देव आहेस. आणि म्हणून सर्व मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो. आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची प्रीती आपणा प्रत्येकामध्ये वाढून विपुल होवो.